मध्ये हार सकाळचे 7:30 वाजता आहेत. आम्ही लिंगा पौडी घाटावरून निघतोय. हे लिंगा घाट आहे. असा हा पुढील मार्ग किनाऱ्यानं सुरू झाला आहे. मागे होता तो हा आश्रम, खूप असा सुंदर आश्रम होता. आमचा हा प्रवास आता किनाऱ्यानं सुरू झाला. आपण सुंदर असं दृश्य बघताय, ज्या आम्ही किनाऱ्यानं चालतोय. मंडाला जिल्ह्यातील हे दृश्य आहे. अशी मयाच्या काठाना हा परिसर, मयाच्या किनाऱ्यानं आम्ही चालतोय. खूप सुंदर असा हा परिसर आहे. आत्ताच मयातून वर चढतोय आणि बाहेर इकडे बघतोय तर खूप असं जंगल मार्ग सुरू झाला आहे. जंगल आणि किनारा आपण बघताय. नर्मदे हार आपण बघताय. मया इथे पूर्वेला जाते. पूर्वेकडून आता हा थोडासा भाग हा उत्तरेकडे जातो. उत्तरेकडून परत पूर्वेला. तर हे मया मंडाला जिल्ह्यामध्ये मयाचं खरं रूप दिसतंय, की जो आडी तेडी असं म्हणतोय ना, तर सारखी मया मंडाला जिल्ह्यामध्ये खूप अशी घुमत असते. तर हे छोट्या छोट्या अंतरावर घुमते. आता आम्ही बघतोय तर पूर्ण मंडाला जिल्ह्यामध्ये मया अशीच छोट्या छोट्या अंतरांना अशी घुमते. आडी तेडी अशी एकसारखं घुमत असते. तर हे खूप सुंदर असं रूप मंडाला जिल्ह्यामध्ये मयाचं आपल्याला बघायला मिळतं. नर्मदे हार आपण हे दृश्य बघताय. खूप सुंदर असे दृश्य मयाचं. खूप छान असं हे मयाचं रूप आपण इथे बघताय. तर एका साईडना खूप झाडी आणि मया अशी सुंदर इथे वातावरण दिसते. तर हे सुंदर असं रूप आज आपल्याला मध्ये पाहायला मिळतंय. खूप छान असं हे रूप आहे. अशा प्रकारे मया इथे आपल्याला वाहताना दिसते. हे मंडलातील हे दृश्य, मयाच्या किनाऱ्याला हे दृश्य आपण बघताय. असे ही झाडी आहे, असे हे रस्ते. तर अशा रस्त्यांनी आपल्याला चढायचं. ह्या रस्त्यांना असे सुंदर असे रस्ते आपण बघताय. सुंदर असा परिसर आहे आणि किनाऱ्याला लागूनच असा हा परिसर. मागून असा किनाऱ्याचा रस्ता आपण बघताय. ही मैया खाली वाहताना अशी दिसते आणि असे हे मोठमोठे झाडं असे मध्ये पडलेले. तर हा रस्ता, अशा रस्त्याने तुम्हाला परिक्रमा मार्गामध्ये चालावं लागतंय. तर आपण बघताय असं हे खोड. तर हा रस्ता होता. ह्या रस्त्यानं आत्ताच इकडे आलोय आणि पुढे जाण्यासाठी हा पुढील मार्ग असा आहे. तर हे दृश्य आहे मंडाला जिल्ह्यातील. खूप सुंदर असं हे मंडाला जिल्ह्यातील दृश्य. खूप मोठं असं उंच हे झाड, खूप असं उंच झाडं ह्या जंगलामध्ये आहे. इकडे बघितलं तर खूप सारं जंगल, असे हे झाडं ह्या जंगलामध्ये दिसत आहेत. असा आलेला हा वरून रस्ता इथं येऊन रस्ता थांबलेला आहे. इथं खाली जर बघितलं तर खोल नाला आहे. आपण बघताय खूप खोलवरती असा नाला आहे आणि खाली ही मयाचं पात्र दिसतंय. तर खाली उतरायला रस्ता नाही आहे. आता बघतो काहीतरी खटपट करून इथून तर उतरावं लागणारच आहे. पण भीती आहे, पडायची खूप मोठी भीती इथून आहे. तर अशा प्रकारे आता रस्ता शोधतोय आणि खाली उतरायचा प्रयत्न करतोय. आराम से थोड़ा तेज इधर ये पकड़ प्रीतम गोला मारू एक छक्का लगा दो सब फैन हो जाएंगे। ऐसा बॉलिंग तेरे को करना पड़ेगी। वीडियो बना रहे हैं, देखो इंस्टाग्राम में लगाएंगे। छक्का जाएगा देख ले।
आपण हे सुंदर हा चित्र बघताय. सुंदर परिसर, जारदा गाव, मंडाला जिल्ह्यामधले हे चित्र आपण बघताय. मैया अशी खोलवरून वाहताना इथे दिसते. आणि आज सुंदर असं दृश्य आपण बघताय. हे मंडाला जिल्ह्यामधले दृश्य आहे. जारवा गाव आहे, तहसील इथं घुगरी, जिल्हा मंडाला. खूप सुंदर असे दृश्य इथं मैयाचं दिसतंय. खूप उंचावरून इथे मैया आपल्याला दिसते. नर्मदे हार आपण बघताय. हा खूप सुंदर असा पहाडी इलाका आहे. पहाडीला हे गाव, जे पहाडीला बसलेले गाव, असे हे पहाडी इलाका गावं आपण बघताय. सर्व असा पहाडी इलाका आहे. सुंदर असे दृश्य, जे घुगरी तालुका जिल्हा आहे मंडाला या जंगलात चालतोय. खूप सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. जंगलातील हे दृश्य, खूप उंच अशी पहाडी. खूप सुंदर असं दृश्य आहे जंगलातील हे. खूप उंच उंच पहाडी, अशा पहाडी चढून वर येतोय असं हे जंगल. खूप सुंदर असं हे जंगल, जे घुगरी तालुक्यामध्ये आपण बघताय. खूप सुंदर जंगल, खूप सुंदर असा परिसर. बघून आलेला हा रस्ता, अशी समोर बघताय सर्व अशी पहाडी. खूप सुंदर अशी पहाडी आहे. पहाडी असं गाव आपण बघताय. हे गाव आहे बिलगढा आणि जनपंचायत म्हणजे तहसील आहे मोहगाव, जिल्हा येतो मंडला. तर असा हा रस्ता मंडाला जिल्ह्यामध्ये आपण चालतोय. इथं उजव्या हातानं थोड्या अंतरावर मैया वाहते. मैयाचं छोटंसं रूप इथं आहे. नर्मदे हार. सुंदर असं हे दुपारचं दृश्य, मैयाच्या किनाऱ्याला लागून असा हा पहाडी इलाका आहे. खूप सुंदर असे हे जंगल. असे विशाल असे हे दगड, खालून वाहते ती मैया. आणि आपण जर बघितलं तर मंडाला जिल्हा जो असा जिल्हा आहे की तिथं मैयाचं खरं रूप हे मैयाचं इथे कळतं. खूप छान अशी मैया इथून आडी तेडी सगळ्या दिशाला मैया इथून फिरते. पूर्वेलाही फिरते, पश्चिमेला फिरते, दक्षिण उत्तर सर्व दिशांना. आणि सर्वात जास्त प्रवास मैयाचा उत्तर दिशा जर असेल तर तो आहे मंडाला जिल्ह्यामध्ये. तर आपण मंडाला जिल्ह्यामध्ये चालतोय. मैयाचं खूप सुंदर असे दृश्य मंडाला जिल्ह्यामधलं पावन असं हे दृश्य आहे. आज मला ते योग आला मंडाला जिल्ह्यामध्ये जाण्याचा परिक्रमा मार्गामध्ये. तर तो जो योग होता तो खूप सुंदर असा योग. मी जो तिकडचा शॉर्टकट रस्ता सोडून मंडाला जिल्ह्यामध्ये आलो आहे, तर खूप सुंदर असे दृश्य पाहावयास मिळतं. मैया इथे सारखी फिरते. आता इतर बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना दिसते. तिथं पुढे गेलं तर पूर्वेकडून परत उत्तरेकडून परत पूर्वेकडे जाताना दिसते. खूप सुंदर असे सारखं मैया. जर कुठं जास्त मैयाचं रूप बघायचं असेल तर त्यांनी फक्त मंडाला जिल्ह्यामध्ये, कारण मी बघितलं आहे पूर्ण परिक्रमामध्ये मैया सर्वात सुंदर रूप जर कुठं असेल तर ते फक्त मंडाला जिल्ह्यामध्ये असेल. रूप छोटंसं आहे पण खूप सुंदर असं रूप मैयाचं. खूप मोठे मोठे दगड फोडते आणि टेकाड फोडते, टेकाडावरसुद्धा ते काही ठिकाणी असं येते तर मैया तर म्हणजे कोणत्या दिशेला वाहते हे कळत नाही आहे. इतके सुंदर आणि शांत मैया. आणि स्पीड पण तेवढीच. काही ठिकाणी अशी स्पीड येते की भयानक अशी स्पीड पण येते.
तर आपण हे सुंदर दृश्य मयाचं बघताय. नर्मदे हर. आपण हा सुंदर परिसर बघताय. हा तहसील येतो मोहगाव, गाव येते बिलगडा आणि जिल्हा येतोय मंडला. तर हे परिसर आपण मयाच्या काठावरती बघताय. तर खूप सुंदर असं हा परिसर आहे. जसं काही हे दगड बांधकाम करून पॅक केले असं वाटतायत, पण हे वेगळाच दगड आहे. गावात पॅक केला आहे, पण असं काही नाही आहे. हा दगडच असा आहे. नर्मदे हर. खूप सुंदर असा हा दगड जो मोहगाव तालुका जिल्हा मंडला मयाच्या काठावरील हा दृश्य आहे. खूप सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. हा परिसर खूप सुंदर असा हा परिसर आहे. मागं जर बघितलं तर खूप अशी पहाडी, खूप झाडी आहे. आणि हा सुंदर परिसर तुम्ही बघताय जो मंडला जंगलामधील मयाच्या काठावरील दृश्य आहे. खूप सुंदर असं हे दृश्य. नर्मदे हर. असा दगड आपण बघू शकता. हा वेगळाच दगड आहे जो मयाच्या किनाऱ्यावरती बघायला भेटतो. हा बघताय आपण जसं काही डांबरासारखा दगड आहे. वेगळाच दगड आहे हा. सुंदर असं हे दृश्य आज मयाचं इथं मंडला जिल्ह्यामध्ये मोहगाव तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. नर्मदे हर. खूप सुंदर असं हे दृश्य आहे. आपण बघताय मया इथं असं छोटं स्वरूप आहे. खूप छान असं रूप. मया अशा रूपामध्ये इथं वाहताना आपल्याला दिसते. नुसता कलकल आवाज आहे. खूप सुंदर असं हे दृश्य आपण बघताय. मयाच्या किनाऱ्यावर दृश्य. सुंदर असं हे दृश्य. आपण बघताय हा खुपटा घाट. ज्या घाटावरती आपण आलोय तर इथं मंदिर आहे. कोई है. सुंदर असे दृश्य माया तिथून दिसते. आणि हा घाट वर चढतोय. तर सुंदर असा हा घाट जो उंच असा घाट आहे. आपण बघताय हे समोर मया वाहते. ही डुपडा नदी. ही डुपडा नदी आहे. आणि इथं वरती वर आश्रम आहे जो दुर्वासा ऋषीची तपोभूमी आहे. संगम स्थान आहे. खूप सुंदर असं हे दृश्य होतं, पण तिथे आपण थांबू शकत नव्हतो म्हणून मी पुढे आलो आहे आणि समोर निघतो आहे. मयाचं खूप असं दृश्य सुंदर असं दृश्य होतं. आपण बघताय सुंदर असे दृश्य आहे. डुपडी नदी आणि मयाचं इथं संगम आहे. समोर जर बघितलं तर इथं दुर्वासा ऋषींचा हा आश्रम आहे. तपोभूमी आहे दुर्वासा ऋषींची. तर आपण जवळून गेलो तिथून. हा मार्ग बघताय आपण जो सकाळी सुरू झाला आहे किनाऱ्यावरून. तसं तर मंडलामध्ये आम्ही पूर्ण किनाऱ्याच्या आसपास होतो, पण डायरेक्टली कालपासून असं किनाऱ्याला चालतो आहे. काल दुपारपासून आणि आज सकाळपासून सुद्धा मयाचा किनारा होता. तर अजूनही किनाऱ्यालाच आहे. खूप सुंदर असं हे दृश्य. मयाच्या परिक्रमेचा आनंद घेतो आहे. मागे गेला तो घाट. खूप सुंदर असा घाट होता, पण बाबाजी खूप खतरनाक होते. व्हिडिओ घेता आला नाही आहे. दुर्वासा ऋषीजींची तपोभूमी होती. अजूनही आपला दुर्वासा ऋषींची तपोभूमी पुढे लागणार आहे. इथेही होती. तर आपण पुढे चालतोय. परिक्रमा मार्गामधील हा आनंद घेतोय. खूप सुंदर असे रस्ते. मयाच्या काठाना मी चालतोय आणि मयाचा हा सुंदर आनंद घेतोय. नर्मदे हर. सुंदर असे दृश्य आपण बघताय. मया ते उत्तर वाहिनी आहे. तर हे असे सारखं मया आडी तिडी घुमताना आपला मंडला जिल्ह्यामध्ये दिसते असे हे. आणि इथून ह्या पाडाला खेटून जागीच अंतरावरती मया वाहते. तर खूप असं सुंदर असे दृश्य. नर्मदे हार. मयाच्या काठाने चालतोय
असं हे दृश्य जे किनाऱ्याचा आपण आनंद घेताय. समोर मया वाहताना दिसते. आपण बघताय इथं मयाचं असं हे रूप, जे सुंदर असा खळखळाट असे किलबिल करताना मया इथे दिसते. आज दिवसभरापासून सकाळपासून असे दृश्य एकसारखे बघतोय. खूप सुंदर असं दृश्य. छोटीशी मैयाचं बालपण इथे आहे, जे मंडाला जिल्ह्यामध्ये आपण बघताय. खूप सुंदर असं दृश्य आहे. छोट्याशा रूपामध्ये मैया इथे वाहते आणि हे बालपण खूप सुंदर असं मैयाचं छोटं स्वरूप आहे. आपण बघताय नुसता किलकिल 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 आवाज येतोय. एक टाईम असा येतो अशा रस्त्यानं तुम्हाला जायचं आहे. आपण बघताय पुढं रस्ता नाही जायला आणि मागून ह्या रस्त्यानं आलो आहे. आतासुद्धा पुढे ह्या रस्त्यानं चालतो आहे. तर मयाच्या भरोश्यावर चालतो आहे. नर्मदे हर. मैया अशी सहज नाही आहे. तर आपण बघताय अशा रस्त्यानं पुढील प्रवास चालू आहे. उत्तर तटावरील मंडला जिल्ह्यातील हे दृश्य जे मयाच्या काठाना परिक्रमा करतोय. तर ते अशा प्रकारे हे दृश्य आपण बघताय. मयाच्या काठावरील नर्मदे हर. आता बघताय खूप कठीण असा हा दगड आणि कठीण अशी ही परिक्रमा. नर्मदे हर. आपण बघताय हे मयाचे दृश्य. पुढे चालताय तर एक बाबा दिसत आहेत. कठीण अशी परिक्रमा. पुढे रस्ता दिसत नाही आहे. तर हे बाबा एक दिसत आहेत. सकाळपासून फक्त एवढे बाबा सापडलेत. कठीण परिक्रमा करायला कोणीही तयार नसतं. ज्या रस्त्यानं आम्ही चाललो आहे तर त्या रस्त्यावर कोणीच नाही आहे. तर हे सकाळपासून आत्ताशी हे एक बाबा सापडले. बाबा ये रास्ता नहीं है, वहाँ है क्या रास्ता? नहीं है. अभी इधर से है क्या? इधर से है रास्ता? हम्म. तर हे असे वयस्क बाबा आहे. तर हे बघताय आपण अशी कठीण तपस्या जी मयाच्या भरोश्यावर चालते. आज जसं मंडळात आलोय, दुपारचं भोजन नाही. तर हे असे रस्ते. वो बोल रहे किनारे से रास्ता है. ठीक है, मैं देखता हूँ. मैं एक ट्राय करता हूँ. तर हे बाबाजी असे वर चालत आहेत. तर किराण्याचा रस्ता मी शोधतोय, बघतोय कसा आहे. तर तिकून आवाज देऊन सांगितलंय की तुम्ही किनाऱ्यानं हा रस्ता आहे म्हणून. पण कठीण असा रस्ता मयाच्या भरोश्यावर चालतोय. नर्मदे हर. खरंच कठीण आहे. किनाऱ्याचा रस्ता कसा पाय ठेवणार आणि कसे चालणार. तर ती मैया आहे, सब करती है. अगर घरी इथपर्यंत आणलंय तर घरापर्यंत न्यायचं कामसुद्धा तिचंच आहे. तिच्या भरोश्यावर जायचं आहे, तिच्या भरोश्यावर चालतोय आणि चालणार. नर्मदे हर. तर बघताय असा रस्ता, पाय टेकायला जागा नाही आहे. आता मी फोन काढतोय आणि खाली ठेवतोय, नाहीतर दिक्कत होईल. असं होऊ शकतं. तर हा रस्ता आहे, घसरगुंडी आहे. नीट रस्ता आहे, घसरला तर पूर्ण दगड. तर हा रस्ता, ह्या रस्त्यांना पुढील मार्गक्रमण सुरू आहे. नर्मदे हर. असे रस्ते, अशा रस्त्याला चालतो, मयाची परिक्रमा करतोय. आपण बघताय खूप असे खतरनाक असे रस्ते आहे. खूप खतरनाक असा रस्ता. मागून ह्या रस्त्यानं आलो आहे. मयाच्या काठावरील जे मंडाला जिल्ह्यामध्ये चालतोय, मयाच्या भरोश्यावर. आपण बघताय खूप कठीण असा हा रस्ता होता आणि आहे. हा परिक्रमा मार्ग, मयाच्या तटावरील हा परिक्रमा मार्ग आहे. तर नर्मदे हर. नर्मदे हर. जे मागून वर चढलेले जे बाबाजी होते ते वर आरडतायत.
वर दांगडू करतायत नर्मदे हर. हर हर महादेव. नर्मदे हर. तर हे असे रस्ते बाबाजी वर गेले आणि घाबरलेले होते. नर्मदे हर. हे मयाच्या परिक्रमेतील दृश्य आपण बघताय. मंडला जिल्हा, मयाचं सुंदर असं रूप, छोटंसं रूप, छोटंसं नाही म्हणता येणार पण युवा अवस्थेतलं हे रूप आहे. आपण बघताय खूप कठीण अशी ही परिक्रमा मी करतोय मयाच्या साथीने. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हा रस्ता, ज्या रस्त्याने मी आता आलोय, सुंदर असं दृश्य आपण बघताय. आणि कठीण अशी परिक्रमा जर कुठं असेल तर ती फक्त मंडाला जिल्ह्यामध्ये. तर आपण मागचं दृश्य बघितलं आहे, खूप कठीण असं हे दृश्य होतं. नर्मदे हर. असं सुंदर असं दृश्य मयाजवळून दिसतंय. खूप छान असं मया इथून आपला बघायला मिळतंय. तर ही तपोभूमी, कोणीतरी इथं तपश्चर्या करत होतं. हा परिसर बघताय, हा कुणीतरी ऋषी इथे तपश्चर्या केलेली आहे. खूप असं पावन असं क्षेत्र आहे. आपण बघताय खूप सुंदर असं हे जंगलामध्ये आहे. खूप सारं असं जंगल, घनदाट अशी झाडी आहे. आणि मैयाच्या किनाऱ्यावरही हे दृश्य आपण बघताय. पावन असं हे क्षेत्र आहे. आणि जर बघितलं तर खूप असं जंगल आहे. आणि खाली अफाट अशी मैया, खोलवरती मैया दिसते. खूप अशी तपोस्थली हे नर्मदे हर. असं हे दृश्य. नर्मदे हर. हर हर नर्मदे हर. हे हर नर्मदे हर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 हर हर नर्मदे हर. तर सुंदर असे दृश्य आपण बघताय. मयाच्या किनाऱ्यावर हे दृश्य. नर्मदे हर. खूप सुंदर असे दृश्य. खूप उंच उंच झाडं आहे आपण बघताय. हा मयाच्या किनाऱ्यावरील हा परिसर जो मंडला जंगलामध्ये चालताना हा लागतोय. तर हे असं सुंदर असं दृश्य आपण बघतोय. बोलो बाबाजी, क्या हुआ? नर्मदे हर. दूरी आहे. आपण संध्याकाळचं हे दृश्य बघताय. अजून आश्रम 10 किलोमीटर दूर आहे. आणि सुंदर असं हे दृश्य